इथे बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आलेला नाही. या स्लोअर वनचा वापर डॉट बॉल न सुरुवात झाली. फार महत्वाची लढत आहे, परंतु टेनिस क्रिकेटचा हंगाम अनेक किती मोठी स्पर्धा असू द्या, प्रेक्षकांची उपस्थिती एवढीच बघायला मिळते. आजकाल भरपूर ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहेत. जवळपास आजच चेक केलं, मला वाटतं 10-12 ठिकाणी कमीत कमी टुर्नामेंट सुरू असतील, कमीत कमी. त्यामुळे प्रेक्षक कुठे कुठे जातील आणि किती लोक एका लाईव्ह वाहिनीवर जोडले जाऊ शकतात ची चर्चा सातत्याने होते. समर्थ लाईव्ह इव्हेंट्स आणि ऐकविरा इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह बघता येईल. प्रतीक पाटीलनं बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकले जयेश पाटीलच्या अगेन्स्ट. कारण अनेक वेळा स्विंग करण्याची क्षमता प्रतीक पाटीलची, ती विकेट हॅट्रिक तो जल्लोष आम्ही बघितला. यावेळेस पुढे सरसवले, त्याच्यानंतर फटका टोलवला, प्रयत्न केले फिल्डरनं. आणि इथे हा मोठा फटका अगदी 6 रन षटकार इथे बघतोय. षटकार आला मागील बॉलवर. पुन्हा एकदा पाठीमागचा एरिया, लेफ्ट हँडेड गोलंदाज, अगदी लेफ्ट हँडेड बॅटर बघायला मिळतं आणि त्याच्या समोर जो लेग ब्रेकचा वापर होतोय. अर्थातच ऑफ ब्रेक आहे, परंतु लेग ब्रेक ठरतोय लेफ्ट हँडेड साठी. परंतु फुटवर्कनं फार चांगल्या पद्धतीनं हे फटके तिथे टोलवले जात आहेत. मागील 2 बॉलमध्ये रन आले 10. थँक्यू डीजे. प्रतीक पाटील पहिले 2 बॉल बॉलरने आपल्या नावी केले, त्याच्यानंतर बॅटर नाही बॅटल आहे. यावेळेस ओव्हर द अगदी बाउंड्री लाईन, अगदी हा परफेक्टली टायमिंग न केलेला हा फटका होता. जयेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. हा षटकार आलाय. जयेश पाटीलला चांगला आता मैदानामध्ये सूर गवसलाय. रिक्स आली आहे खरं तर प्रत्येक पाटीलची बॉलिंग. 2 पाटील आमने सामने, अगदी हाही तेवढा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो अगदी तिथे बघायला मिळालेला आहे. पहिले षटक जे आता समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये जरी सुरुवात 2 डॉट बॉल झाली असली तरी हे 17 रन आलेले आहेत या पहिल्या ओव्हरमध्ये. चांगला सुरुवात मैदानामध्ये मिहिका 11 हर्ष स्मृती मोहो या टीम कडून. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकले गेले आणि 17 रन त्यामध्ये आलेले आहेत. बिनबाद सुरुवात होत असताना मिहिका 11 हर्ष स्मृती श्री गणेश मोहो या टीम कडून जन्मान खारकोपर विरुद्ध खेळत असताना सध्या सेकंड ओव्हर मला आता आघात होते आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. हर्ष ड्राईव्ह केला बॉलला, पाठीमागे फिल्डर आहे, डीप काऊ कोणापर्यंत पोहोचले फिल्डर. एका हातानं तो बॉल तिथे उचलण्याचा प्रयत्न आणि मिळालेल्या वेळेमध्ये 2 रन पूर्ण केले तर 2 बॅटरनं. किती धावांची इन्व्हेस्टमेंट होईल आपल्याला बघायचं आहे, कारण पहिली मॅच 70 धावांचं टार्गेट, दुसऱ्या मॅचमध्ये अगदी जवळपास 84 धावांचं करून 85 धावांचं टार्गेट होतं. मागील मॅचमध्ये आपण बघितलं 62 धावांचं आव्हान. आज भरपूर रन बनतायत कारण तेवढ्या चांगल्या टीम
हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. लेग साईडला टार्गेट करायचं होतं. वाईड लाईनच्या अगदी मला वाटतं 2 ते 3 इंच बॉल आतमधून गेला असा विकेट किपरकडे डॉट बॉलला सुरुवात झाली. या ओव्हरमध्ये स्ट्रायकर एंडकडे येत असता क्षणी अगदी जयेश पाटीलकडून सर्वचे सर्व 8 बॉल त्याने आतापर्यंत खेळत चांगला रन खेळत. शॉर्ट बॉल होता, हुक केला बॉलला आणि बॉल जाईल गॅप मध्ये. भरपूर शॉर्ट लेन, चौकार 4 रन. स्कोरिंग शॉट मागील बॉलवर आले, जो खराब बॉल होता, चुकीचा बॉल होता आणि तो सहजरित्या दिशा देत असताना चौकार त्यानं जयेश पाटीलला दाखवलाय. स्कोरबोर्डवर 23 धावा आणि सगळ्या रन आतापर्यंत जयेश पाटीलच्याच बॅटमधून आले. सूर्याला अजूनही स्ट्राईक मिळालेले नाहीये, त्यामुळं हर्ष गोलंदाजी करतोय. 6 रन आले त्या 3 बॉलमध्ये. पुन्हा एकदा पुढे सरकले, बॅटच्या रडार मध्ये आकाशाला गवसरी घालत असताना गेला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फलंदाजी सध्या सूर्य मस्कर नॉसा गेनकडे अगदी मनमुराद आनंद घेते जयेश पाटीलच्या इनिंगचा, कारण सगळ्याच्या सगळ्या रन 29 त्याने आतापर्यंत आपल्या बॅटमधून केलेत. बॉलची मागणी केली जाते. नवीन बॉलची मागणी होते, त्यामुळे द्यावा लागेल. कोणत्या क्षणी हरवला तर तुम्हाला नवीन बॉल दिला जातो. सूर्य तुम्ही प्लीज मॅच आपल्याला स्टार्ट करायचं. बॉल मिळता क्षणी तो येईल मैदानात, नंतर तो मॅच बॉल दिला जाईल तुम्हाला. आजकाल तर टेनिस क्रिकेट अगदी फार फास्ट झाला. निव्हिया बॉल देखील आपण बघतो सर्वत्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं मानलं जातं का निव्हिया बॉल दोन्ही बाजूने ॲडव्हान्टेज असतो, परंतु त्यावरही आता भरपूर रन म्हणायला लागलेत. एकोणतीस धावा आहेत या षटकारांना ऑन बोर्डवर. पहिले 10 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरं पॉवर प्ले सध्या मैदानामध्ये सुरू आहे. जयेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक, अगदी हा वाईड यॉर्क केला तिथे. बॉल पकडण्याचा अंदाज थोडा वेगळा होता फिल्डरचा, परंतु 1 रन तिथे पूर्ण केली जाईल. फिल्डिंगमध्ये काही बदलाव करावे लागतात वारंवार. लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफ मध्ये आलाय, त्यामुळे थोडंसं मिड विकेट लॉंग ऑन आणि एक खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बघायला मिळेल आउट ऑफ दिस सर्कल, आणि त्यासाठी मिड ऑफ आणि मिड ऑन उभा केला आलाय. क्रॉस बॅटनं खेळायचा प्रयत्न होता सूर्याचा या बॉलवर. डॉट बॉल इथे आलाय. षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 17 धावा प्रतीक पाटीलच्या, तर या ओव्हरमध्ये हर्षनं खर्च केले 13 रन बिनबाद. बॅटिंग करत असताना मोह संघ पोहोचलाय 30 वर. पहिली 2 पॉवर प्लेचे आता षटक संपलेत आणि फिल्डिंग मध्ये आता बदलाव होईल. 5 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बंधनातून बाहेर बघायला मिळतील आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये अगदी बघायचं किती रन करण्यामध्ये सक्षम ठरेल संघ उर्वरित 3 ओव्हरमध्ये, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 रन आलेत. आयुष गोदले आलाय, यंग टॅलेंट. जॉन कोपरगावचा हा उभरता सितारा, सर्व फॉर्मॅटमध्ये ऑलराऊंडर खेळाडू. एक नवीन यंगस्टर्स आणि समोर जयेश पाटीलचं त्याला चॅलेंज आहे.
व थोडंसं ऑफ ब्रेक कटर त्यांनी केला तिथे पाठीमागे फिल्डर आहेत इक्रम बनेल. सिंगलला सुरुवात झाली या षटकाची. अगदी एक धावेनं दोन्ही स्विंग तो करतो आणि समोर लेफ्ट हँडेड खेळाडू होता जयेश. पहिल्यांदा सूर्य स्ट्रायकर रेंजकडे मागील 13 बॉलमध्ये दुसऱ्यांदा, कारण याच्या अगोदर त्यांना डॉट खेळला होता. नेक्स्ट दोन्ही टीम देखील सज्ज आहेत. बेलवली आणि पलसपे देखील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. चांगली मॅच रंगेल या दोन्ही टीम मध्ये देखील. पहिल्या फेरीतील अंतिम सामना बघायला मिळेल. सूर्यासाठी शॉर्ट लेंथ होती आणि त्यावर हॅमर केला बॉल. चाला डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. थोडा वेळ जरूर घेतलाय परंतु एकच रन मिळेल. चांगला थ्रो तिथे झालाय. 2 बॉलमध्ये 2 सिंगल येत आहेत. आयुष कोहली बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस थोडं पुढे करण्याचा विचार होता, त्यामध्ये ऑफ ब्रेक अजून बॉल दूर गेला. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. सचिन मोरे जे सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो. चांगली सगळ्यांनी पंचांची भूमिका पार पाडली आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना. परंतु यावेळेस हा स्लॉट मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर खेचून मारलेला हा षटकार. तेरा बॉलमध्ये 37 धावांची त्याची मॅरेथॉन इनिंग आणि सांघिक टोटल 39 धावा सध्या फलकावर बघायला मिळतात. तो मॅच बॉल आता मैदानामध्ये येतोय जो प्रत्येक टीमला हवा असा वाटतो. बॅटिंग करणाऱ्या स्पेशली टीमसाठी षटकाराने धावसंख्येची पोहोचले 39 वर. एक मोठ्या टार्गेटकडे सध्या वाटचाल करतोय आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे उपसरपंच. त्यांनी पुरस्कृत केलेला संगम सोडून दिला बॉलला. चला सुदैवानं फर्स्ट स्लिप मध्ये बॅकअप मिळालं. अजून एक वाईट लांबले षटक. मागील 3 बॉल खराब डिलिव्हर्ड केलेत आयुषनं. पहिले 2 बॉल सुरुवात चांगली झाली होती. मानसिक संतुलन या खेळामध्ये फार महत्वाचं राहिलंय. प्रत्येक खेळाडूसाठी असतो देखील. पुन्हा एकदा बघत आहेत पंच. आणखी एक वाईट आलाय. नो बॉल. व्हाईट बॉल साठी तुमच्याकडे DRS आहे. जेव्हा तुम्हाला उपयोग गरज लागेल तेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. 3 अवांतर चेंडू आले त्या ओव्हरमध्ये. यावेळेस पाठीमागे ठेवली. शॉर्ट हँड फुल केलाय. बॉल चाललाय प्रेक्षक दीर्घामध्ये. अजून एक लॉंग हिट षटकार. धावसंख्येला एक वेगळा आकार मिळाला. हे षटक थोडं मोठं होतंय. सतरा रन खर्च केलेले आहेत आयुषनं या ओव्हरमध्ये. अजून 2 बॉल डिलिव्हर करायचे या ओव्हरचे, त्यामुळे हे षटक तेवढंच चांगलं राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 17 रन आले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13. याही ओव्हरमध्ये त्याच डबल डिजिटमध्ये थोडी बॅटिंग पेसला ॲडव्हान्टेज राहिलाय या पिचचा. कारण एक चांगली विकेट जे नाव सध्या विकेट बनवण्यामध्ये फार अग्रगणित राहिले आहे ते धीरज मोरबेकर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड गॅप शॉट सिलेक्शन. डी बॅकवर्ड पॉइंट कडे आलेला आणखी एक शानदार चौकार. जयेश पाटी खेळतो वैयक्तिक 47 वर. धावसंख्या झाली 51. 15 बॉल 47 धावांची इनिंग त्याने आतापर्यंत साकारली. सोडून दिला या बॉलला. जाऊ दिले. एक्स्ट्रा रन येते याकडे कॉन्सन्ट्रेट केला. आणखीन एक वाईट आलाय.
आयुष ती लेंथ आणि लाईन त्याला अजूनही मिळालेली नाहीये, ज्यासाठी ओळखला जातो. जयेश पाटील पुढे निघाले आणि अर्धशतक पूर्ण. स्पर्धेचा आजच्या दिवसातील हे तिसरा अर्धशतक आणि मला वाटतं जयेश या सीझनचं पहिलं अर्धशतक पूर्ण होतं. अभिनंदन जयेश पाटील, आपली बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. अभिनंदन. बाला, त्याच्यानंतर त्याच इनिंग मध्ये राहुल गडगे, टेंबोडे. ते एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक, 17 षटकार लागले होते त्या पूर्ण मॅच मध्ये. आणि आता पुन्हा एकदा तिसरा अर्धशतक आजच्या दिवसातील या स्पर्धेतील मला माहिती नाही, परंतु जयेश पाटील फार डेंजरस बॅटिंग त्याने आज केले. सूर्याला निश्चिंत त्यांनी केले. 4 अर्धशतक झालेत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये, ज्यापैकी आज दिवसभरामध्ये आतापर्यंत 3 आलेत. अजून 2 मॅचेस यानंतर होतील. एक इनिंग बाकी आहे. हर्षल ठाकूर एक चांगला ऑलराऊंडर खारकोपरचा सध्या मैदानात दाखल झालाय. गोलंदाज मार्कवर 58 रन झळकतात. सूर्या ऑन स्ट्राईक. एकही मोठा फटका सूर्याच्या बॅटमधून बघायला मिळाला नव्हता आणि ते अगदी बाद होऊन परतावे लागते. मला वाटतं LBW धावसंख्या फळक अगदी आपण बघतोय 58 थांबले. पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरला हर्षल ठाकूर. नवीन बॅटर मैदानामध्ये मिथुन पाटील बॅटिंगसाठी आलेत. एक भरपूर दिवस झाले की मिथुन पाटीलच्या बॅटमध्ये एक मोठी इनिंग बघायला मिळाली नाहीये, परंतु आज ती संधी त्याच्याकडे. समोर चॅलेंज हर्षलचं होतं. पिक केला फक्त बॉलला, फिल्डर डाऊन द बॉल. प्रतीक पाटील चूक करणार नाही, जाईल त्याने टीपला आणि मिथुन पाटील वैयक्तिक 0 तंबूच्या आश्रयाला. थांबली हर्षल ठाकूर बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी घेतले. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर तो उभा आहे. आज बॅक टू बॅक फक्त 3 चौकार ते 2 वेळा बघायला मिळाले. विशाल शेख पाली या खेळाडूंना 2 इनिंग मध्ये ते बॅक टू बॅक 2 वेळा 3 चौकार दाखवले होते, परंतु सध्याची परिस्थिती सगळ्या जबाबदाऱ्या जयेश पाटीलच्या खांद्यावर आहेत. परंतु एका बाजूला हर्षल ऑन हॅट्रिक, रोहित आलाय. हॅट्रिक बॉल होता, सन्मानपूर्वक त्याने खेळून काढले. रन पूर्ण केले जाईल. या बॉलवर सिंगल. 59 रन ऑन बोर्डवर लागलेले आहेत. धावा चांगल्या आहेत. चांगली फाईट याच्यानंतरही तुम्हाला बघायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंगसाठी चेअरमन खारकोपर संघ उतरेल, परंतु टॉस साठी सज्जरार पोलीस पेसकाचे कॅप्टन बेलवली राहुल अजय. पण दोघांना टॉस साठी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये लगेचच केला जाईल टॉस.
हर्ष चांगलं षटक त्याचं सुरू आहे सध्या, कारण सुरुवातीला 2 विकेट घेऊन त्याने स्वतःला प्रूव्ह केलं आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. क्रॉस बॅटने खेळायचं होतं इथे. जयेशला आपण बघतोय 1 रन इथे कंप्लीट सिंगल मिळेल. थोडं स्लो केलंय. जो फास्ट क्रिकेट खेळत होता मैदानामध्ये MK11 हर्ष स्मृती श्री गणेश मोहो. धावांची गती खुंटली आहे. मागील 4 बॉलमध्ये त्याला अंकुश लावण्याचं काम, स्टॉप करण्याचं काम केलं हर्षल ठाकूरनं. ची जबाबदारी त्याच्या खांद्यावर देण्यात आली. 5वा बॉल डिलिव्हर करतोय राईट हँडेड बॅटवर रोहित पाठे ऑन साइड कडे होता आणि रोहित बॅट साईडला पाठवलाय. अगदी खेळाडू कक्षामध्ये षटकार. प्रत्येक षटकामध्ये किमान 1-2 मोठे हिट खेळलेच आहेत बॅटरनं. लोअर फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम केलंय. बॉल चला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. फिल्डरनं थोडं वेग घेतलाय बॉल उचलण्यासाठी आणि या मिळालेल्या वेळेमध्ये 2 रन पूर्ण होत आहेत. ते षटक सुरुवातीचे 4 बॉल फार इफेक्टिव्ह राहिले, परंतु एक षटकार त्या ओव्हरमध्ये आलाच. त्यामुळं याही ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये 10 रन 2 विकेट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 वर 2. शुभागमन झाले त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत राजूदत्त ताठरे. वेलकम, हार्दिक स्वागत. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानात सुरू आहे. थोडंसं स्कोरबोर्डकडे आपण लक्ष केंद्रित करूया. जयेश पाटीलचा विस्फोटक अंदाज, नॉट आउट ते अजून मैदानामध्ये खेळतोय. 17 बॉल 54 धावा केलेले जयेश पाटीलनं. रोहितने केले 3 बॉलमध्ये 9, एक षटकार त्यामध्ये. प्रतीक आज महागडे ठरले. 17 धावा त्याने केल्या. दिल्या हर्षनं 13 रन. त्याच्यानंतर आयुषनं 28 धावा दिलेत आणि हर्षनं 10 धावा देत असताना 2 विकेटी घेतलेत. अंतिम ओव्हर. उंच खेळत हवेत केलेत. मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. बऱ्याच क्रिया झालेत, बऱ्याच घडामोडी झालेत. पहिल्यांदा जेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर असं वाटलं की अगदी रन घेण्याचा प्रयत्न होतोय. नॉन खेळाडू बाद होईल, तो थ्रो तिथे केला, परंतु हर्षलला तो थ्रो रिसीव्ह करता आला नाही. त्या कारणाचं पुन्हा एकदा रन घेण्याची संधी मिळाली. तिथे रन फायनली 1 रन पूर्ण झाली. बरंच काही घडले मैदानामध्ये. त्या मागील बॉल बाय हर्ष मसाय सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक पे. बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल. फिल्डर डाऊन द बॉल. चूक होणार नाही या ठिकाणी. टिपलाय जाईल. बॅटर आउट.
आणि या ओव्हरमध्ये सुरुवातीला म्हणजे मागील 8 बॉलमध्ये 10 रनांनी 3 विकेट गेलेत. हर्ष जो अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये तो बॉलिंग करतोय. 69 धावा उभारले गेलेत. प्रल्हाद आलाय बॉलिंग ट्रॅकवर. येता क्षणी त्याचं आक्रमण त्याला दाखवायचं होतं. येता क्षणी त्याला प्रहार करायचं होतं कारण डेथ ओव्हरमध्ये याचं करायचं असतं आणि त्यामुळेच तुम्हाला आल्या मैदानात हे मोठ्या फटक्यानंच सुरुवात करायची असते. त्यामुळे फिल्डिंगमध्ये बदलाव होत आहेत. कव्हर्सला आतमध्ये बोलवल्याने एक्स्ट्रा कव्हरमध्ये आता फिल्डर पाठवलाय. ही थोडी बदल होती फिल्डिंगमध्ये मागील बॉलमध्ये. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर करत असताना आणि तिथे डायरेक्ट हिट करायची संधी देखील होती परंतु पूर्ण केली जाईल रन. 70 रन कंप्लीट झालेत बॉलवर. चांगली बॅटिंग. भरपूर सपोर्ट सिस्टम आले. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पण शेट म्हात्रे जरूर लाईव्ह ते पाहतात जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येण्यासाठी वेळ मिळत नाही. टीमला पुरस्कृत म्हणून यंदा खूप चांगले त्यांनी योगदान दिलंय आणि निराश टीमने केलेलं नाहीये त्यांना. यावेळेस फटका चांगला आहे. जयेश बराच वेळ आता मैदानामध्ये शांत होता. स्ट्राईक त्याच्याकडे नव्हती परंतु येता क्षणी त्याचं पुन्हा एकदा तेच रूप दाखवलं. षटकार. मध्ये नॉन स्टॉप 61 धावांची मॅरेथॉन इनिंग जयेश पाटीलनं साकारली आहे. सोडून दिल्या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करतायत. बॅटिंगची जबाबदारी फार वाढणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. खारकोपरच्या बॅटरला इथे मनोबल घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल कारण आता 77 धावा बोर्डवर लागले. 77. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या पूर्वार्धाचा एक षटकार आला ऑलरेडी अगोदर. जयेश पाटील लेग साईडला खेळायचं होतं. मिस टायमिंग आहे त्याच्यामुळे बॉल ऑन साईडला गेला आणि आज जाईल तिथे टीपला जाईल. शेवटच्या बॉलवर तो बाद झालाय परंतु ही त्याची दमदार 20 चेंडूमध्ये 61 धावांची इनिंग. तर 78 धावांचं आव्हान दिलंय मैदानामध्ये. जय हनुमान खारकोपर या संघाला 5 षटकामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा डीजे नितीन यांचा आवाज. तोपर्यंत